हेमंत पाटलांचा पत्ता भाजपामुळे कट होतो अशी सध्या चर्चा केली जाते। मला आणि भावना गवळींना घरी बसवण्याचा डाव होता, हेमंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवरती आरोप केलेला आहे। भावना गवळी माझ्या उमेदवारीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। पण आले देवाजीच्या मनात इथे कोणाचं चालेना, हेमंत पाटलांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे चर्चा झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। यवतमाळ वाशिम मधून हेमंत पाटलांची पत्नी राजश्री पाटलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। याला भावना गवळी समर्थकांचा जोरदार विरोध होतोय आणि याच पार्श्वभूमीवरती रात्री उशिरा हेमंत पाटलांनी भाजपचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणींच्या मुलासोबत चर्चा केली आहे। माझी स्वतःची सुद्धा उमेदवारी कापल्या गेलेली आहे। माझा 38 वर्षाचा संघर्ष आहे। शेवटी आले देवाजीच्या मनात इथे कोणाची चालेना म्हटल्यासारखं सासू आणि जावाई दोघांनाही घरी बसण्याची वेळ आली आहे। कोण जबाबदार आहे आपल्याला माहिती आहे सगळं। तर हेमंत पाटलांचा पत्ता भाजपामुळे कट होतोय का, सध्या अशी चर्चा केली जाते। राजश्री पाटलांच्या उमेदवारीला विरोध करताना आपल्याला बघायला मिळतोय। वाशिम मधून शिवसैनिकांचा विरोध असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। देवानंद इंगोले आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। देवानंद, हेमंत पाटलांचा पत्ता भाजपामुळे कट होतोय का, नाव न घेता त्यांनी टीका केलेली आहे। नक्कीच हेमंत पाटील काल वाशिम मध्ये रात्री आले होते। रात्री 1 वाजता त्यांनी भाजपचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांच्या घरी त्यांचे पुत्र गायक पाटणी यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केलेली आहे। आणि आता हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांचं वाशिम यवतमाळसाठी जी उमेदवारी आहे ती निश्चित झाल्याचं समजतंय आणि त्या दृष्टिकोनातून या चर्चेला विशेष महत्व आलेलं आहे। मात्र त्याआधी वाशिम मध्ये रात्री 10:30 वाजता शिवसेनेच्या शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत शिंदेच्या शिवसेनेचे, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती। वाशिमचे दोन्ही जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी होते आणि त्या जिल्हा प्रमुखांनी मात्र या हेमंत पाटलांची ज्या पत्नी आहेत त्यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध केलेला आहे आणि एवढंच नव्हे तर त्यांच्यावर टीका सुद्धा केलेली आहे। हेमंत पाटलांच्या पत्नी ह्या जिल्हा परिषदेला सुद्धा त्यांचे रिपोर्ट प्राप्त झालेला आहे। तर विधानसभेला सुद्धा शिवसेनेची अधिकृत त्यांना उमेदवारी होती, तरी सुद्धा त्यांचं 2019 मध्ये डिपॉझिट प्राप्त झालंय। आणि असं असताना वाशिम यवतमाळमध्ये त्यांना उमेदवारी का दिली जाते असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। तर दुसरीकडे भावना गवळी यांचं उमेदवारी कापण्यामागे जो सर्व्हे सांगितला जातो ते सर्व्हेचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत, म्हणून आम्ही भावना गवळीची उमेदवारी कापतो। तर मग त्यांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केलाय की आता हेमंत पाटलांच्या पत्नीचा सर्व्हे अचानक पॉझिटिव्ह कसा झाला, यांचा सर्व्हे कुणी केला, असा सुद्धा सवाल उपस्थित केलेला आहे। तर दुसरीकडे हिंगोलीमधून जर त्यांना उमेदवारी द्यायची नसेल तर मग आमची वाशिमची उमेदवारी का कापताय, बाहेरचा उमेदवार आम्हाला का देताय, असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। आणि नाही चलेगी की मतलब बाहेरचा उमेदवार नाही चालणार आम्हाला, अशा पद्धतीच्या घोषणा त्यांनी काल तिथे दिलेल्या आहेत। आणि एकंदरीतच आज दुपारी 12:30 वाजता निश्चित देवानंद, त्यामुळे अंतर्गत कलह खरं तर आपल्याला बघायला मिळतोय। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।